काल आपण 240 क्रमांकाच्या श्लोकला थांबलो होतो. 39 आणि 40 वर पुन्हा एकदा नजर टाकूया. परिपूर्णतेच्या दिशेने जाण्याचं मार्गदर्शन शेवटच्या सत्रात आलेले ह्या भागाच्या. ते म्हणतात तो जीव स्वतः जीवपणा त्याचा बाद झालेला आहे आणि तो परमात्म स्वरूप होतो आणि एकदा का तो परमात्म स्वरूप झाला का पुन्हा तो परत जीवदशेवर येत नाही. जे अनंत तत्व अनुभवित आहेत आणि जे साररूप परिपूर्ण ज्ञान आहे, ज्यात ज्ञाता नाही, ज्ञान नाही, ज्ञेय नाही, असे भेद नाहीत. बघा, तिथे त्या जाणायला गेलो. आता जाणता 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 जाणणे स्वरूप तो झाल्यामुळे त्यांनी जे बाबाकडून घेतलं होतं ते ज्ञान पैगाबरोबर ते ज्ञान केलं. आता काय झालं? ते ज्ञान झालं समाधीस्थ झालं. ते ज्ञान काय झालं? आता समाधीस्थ झालं. त्याच्यानंतर ज्याच्यासाठी करत होता त्या न्यायापर्यंत पोचल्यामुळे ज्ञाताच ज्ञेय होय निजांगे ऐशी ज्याची प्रतिज्ञा, त्याप्रमाणे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असे भेद नाहीत त्या स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर. बघा बरं, असा कसलाही भेद राहत नाही. म्हणलं त्याच्या मी वक्ता आहे, मी श्रोता आहे, मी महाराज आहे, मी गायन करतो. किती अलीकडे आहेत परमार्थिक लोक, किती अलीकडे आहेत परमार्थिक. त्याला जबाबदार गुरुवारी आहेत सगळे. तिथे त्याला झालं जाणीव, त्यालाच तिथं लगेच त्याला इंजेक्शन द्यायला पाहिजे होतं. कोरोना व्हायच्या अगोदर इंजेक्शन जबरदस्त धरून नेणार होते की नाही. ते त्याला जाणीव झाली पाहिजे. ज्ञान नाही राहत शिल्लक, तिथं ज्ञाता शिल्लक राहत नाही, तो ज्ञेय स्वरूप होतो. तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही याची खंत वाटली पाहिजे. तर ते सोडून उलट अजून भाव खायचं काम चालल्यानंतर असे परमात्मा तत्व आहे असे मुनिजन म्हणतात. ते कसं आहे, त्यावेळेला ज्यावेळेला त्या सत्याचा साक्षात्कार होतो त्यावेळेला आज वैयक्तिक जीवभाव म्हणून शरीर, मन आणि बुद्धी या उपकरणाच्या द्वारा मी हे वैविध्यपूर्ण जग जाणू शकतो. कशामुळे जाणतोय मी? जीवभावामुळे मी जग जाणतो. जग कधी जाणतोय आपण? जीव आहे म्हणून जग जाणतो. जीव संपला, जग संपलं. जीव संपतो म्हणजे काय होतो? तो स्वरूपाकार होतो. तो जर स्वरूपाकार झाला तर त्याच्या दृष्टोत्पत्तीला सगळं काय स्वरूपाकारच आहे, त्याला सगळीकडे तेच दिसणार. त्यामुळं जीवभाव म्हणून शरीर, मन, बुद्धी या उपकरणाच्या द्वारे हे मी वैविध्यपूर्ण जग जाणू शकतो. पण साक्षात्कार झाल्यावर शरीर राहिलं नाही, त्याचं मन नाही राहिलं, त्याची बुद्धी पण नाही राहिली. आहे बरं का तो, पण तरीसुद्धा न उरोनी ठेला. बघा, आणि त्याला जो अनुभव आला तो ठाईच मुराला अनुभव. असं त्यांनी काही दिसू शकत नाही इतरांना. तो त्याच्या अनुभूती तो जाणू शकतो किंवा त्याच्या सारखा जो आहे तो जाणू शकतो, बाकीचे जाणू शकत नाही. मी जेव्हा त्याच्या अतीत होतो, कशाच्या? मनाच्या, बुद्धीच्या आणि शरीराच्या जेव्हा अतीत होतो म्हणजे त्याच्या पलीकडे जातो, त्याचा विसर्जन होतं त्याचं मनाचं, बुद्धीचं आणि शरीराचं, आणि आध्यात्मिकदृष्ट्या मग जागृत होतो. आध्यात्मिकदृष्ट्या जागृत कधी होईल माणूस? तै शरीर भावना असती तरीच जागृत होतो. तै शरीर भाव का नसतात? जै परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. जर तो परब्रह्म झाला तर शरीर भाव नसतात, आणि शरीर भाव नसले तर त्याला परमात्म्याचा अनुभूती येऊ शकते. हे तर फार ठासू नये, जाग्यावर आहेत सगळे. आणि त्याची खंत काय बाळगायची आपल्याला कारण नाही, कारण आपले सिनियरच तसे म्हणलं, आपण त्यांच्याच मार्गाने चाललेलो आहे ना. आपण त्यांना तशी खंत वाटली असती ना तर त्यांनी आपल्यातले लगेच पाहिलं असतं, सांगितलं असतं हे नको आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या मग जागृत होतो तेव्हा जाणीव तत्वासंबंधी मी पूर्ण जागृत होतो. हो, पाहिला नंदाचा नंदन तो हरे श्री हरी, पाहिला डोळेवरी पाहिला मी जागृत झालो. मी पुन्हा मी त्याला पाहिलं आणि त्याला पाहतो. तो कसा होतो? त्याला कोण पाहू शकतो? तो होईल तेव्हाच तो पाहू शकतो. जो ब्रह्म डोळा देखो जाय तो सर्वांगेची ब्रह्म होय. बरोबर ना? तेवी सांख्य ज्ञान निज सोय तुझ म्या दाविली पाहे. जो ब्रह्म पाहायला जातो तो कसा होतो? ब्रह्मरूप होऊन जातो. तेव्हा जाणीव तत्वासंबंधी मी पूर्ण जागृत होतो. त्यानंतर मी माझी अनुभव उपकरणे, त्यानंतर मी राहत नाही शिल्लक. कोणता मी नाही राहत? जो अहम मी संपला तो मी आणि माझी उपकरणे हे सुद्धा संपून जातं. मी ज्याच्या साह्याने जगत जाणत होतो, आज हा चष्मा नसेल तर वाचू शकत नाही. तसं
ती दृष्टी नाही मला, मीची दृष्टी नाही, तर मग मीचे नसल्यामुळं माझेपणाची दृष्टी नाही, अहम नाही, त्याच्या पलीकडचं ममत्व नाही. मी आणि माझी अनुभव उपकरणे आणि माझे अनुभव्य विषय हे वेगळे राहू शकत नाही. मी ज्याला अनुभवतो, ज्याला मी समजा आता मी साखर खातो, त्यावेळेला ती साखर तरी मी होणार, नाही तर मी तरी कोण होणार, साखर होणार. म्हणजे साखर, साखर खाणारा आणि साखर खाण्याची प्रक्रिया, ह्या सगळ्या काय होऊन जाणार, एक साखर होऊन जाणार. मग मी राहणार नाही, माझी उपकरणे राहणार नाही, माझे अनुभव्य विषय वेगळे राहू शकत नाही. मी कोणाला अनुभवणार, मलाच मी अनुभवणार. आरशात मी कोणाला अनुभवतोय, दोन दिसतात तरी मी कोणाला अनुभवतो, तसं इथे जरी दोन दिसत असलं तर कोण कोणाला अनुभवतोय, तोच त्याला अनुभवितोय. परंतु ते सर्व एकमेव परमोच्च जाणीव तत्वात चैतन्यत्वात विलीन होतात. हे सगळं मी, माझं, काबाडोज हे सगळं कशात झालं, त्याच्यामध्ये विलीन झालं. आणि ते नवं नाव घेऊन उठलं. आता काम काम नाव घेऊन नाही उठला, क्रोध क्रोध घेऊन नाव नाही उठला, शरीर शरीर म्हणून नाव नाही घेऊन उठलं, शरीर विभूती म्हणून नाव घेऊन उठलेले आहे आता. ते त्याच्यामध्ये जळून खाक झालं ना, आणि त्याची काय झाली, विभूती झाली. जाणीव तत्वाची ही जागृती काही तात्पुरता अनुभव नसतो. काल आला ना आज संपला, काल जेवलो तो फुल झाले, आज परत भूक लागली, असं होत नाही. परमात्मा तत्वामध्ये परमार्थामध्ये तृप्तच होतो. तो पुन्हा पुन्हा खाईल, खादले ते खाय आवडीने. परंतु मी आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जाणीव तत्वाची ही जागृती काही तात्पुरता अनुभव नसतो. एकदा का त्याची अनुभूती आली का तिचा शेवट नसतो. सागराला मिळालेली गंगा आता ती गंगा म्हणून शिल्लक राहत नाही, सागर रूप होऊन जाते. आणि ती जरी म्हणली परत मला माग यायचं गंगा म्हणून, होऊ शकत नाही. उभं लोखंड तसंच ठेवलं तर त्याला गंज चढू शकतो, मातीतच टाकायला पाहिजे असं नाही. पण त्याला जर परिसाचा संबंध झाला असेल तर ते आता सोने लोखंड होणार नाही. लोखंडाचा विळा परिसाशी लागला, मागील ते बोलू नये. आता तो सोनं झालेलं आहे, तर सोनं झालेली वस्तू पुन्हा जेवी तूप झाली आहे माग होता दूध. त्याचा सिद्धांत, तूप झाल्यानंतर दूध होऊ शकत नाही, साखर झाल्यानंतर पुन्हा ऊस होऊ शकत नाही. तेवी मजसी एक वाट, जे झाली या ज्ञान चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. बरोबर बघा, डुमरे साहेबांची पण वाट पाठ आहे मोडली गा, आहे की नाही. लोहाचे कणिक होई सामर्थ्य आहे परिसाचे, की मृतही जीवितला. पण आता हे काय म्हणतात, ते परत माघार येऊ शकत नाही. ते झालेले आहे ना, आता परत ते लोखंड होऊ शकत नाही. आता लोखंड कोण झाले, सोनं. तसा तो अनुभव पुन्हा मागे येत नाही. ती एकदा का तिची अनुभूती आली, तिचा शेवट नसतो. ती अनुभूती सर्व शंकांच्या आणि कल्पनेच्या अतीत असते. त्यानंतर परत त्याला शंका नाही, त्यानंतर त्याला संशय नाही. तो शुद्ध चैतन्याचा अखंड अनुभव असतो. केवलम अखंड चिन्मात्रम. ज्ञानी पुरुष स्वतःमध्येच परमोच्च तत्वाचा, त्याचे स्वतःचे अस्तित्व म्हणून अनुभव घेत असतो. ज्ञानी स्वतःमध्येच परमोच्च तत्वाचा आणि ते परमोच्च तत्व मी आहे असा अनुभव घेत असतो, वेगळा राहून सुद्धा नाही. या महान आपुल्या जीवे शिवासी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळ. असं करा. आपल्या जीवे शिवासी पाहावे, आपल्या जीवानेच त्याला पाहाव आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. त्या महान सत्यत्वाची अनुभूती म्हणजे ईश्वरी साक्षात्कार होय. त्याच्यानंतर आपण 40 नंबरचा श्लोक आता ते झालाय. आता तो जरी म्हणला मला ते नको आहे, तरी तो टाकू शकत नाही. टाकायचंही काय, कारण सगळं कोण झालेलं आहे तो. बरं, मग आता स्टॉक करून ठेवतो, ऐन वेळेला काय करील, तो शिल्लक काही जमा करत नाही आणि तो काही नको म्हणत नाही आणि घे म्हणत नाही ठेवायचं म्हणून. व जे ग्रहणही करता येत नाही, टाकता येणार नाही, जे मन वाणीचा विषय होऊ शकत नाही, आपलं मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपली वाणी आपण किती बोलू शकतो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते त्याच्याही पलीकडे ते अपरिमेय आहे, त्याचं मोजमाप करू शकत नाही. जे आधी अंतरहित आहे, ज्याची सुरुवात कधी झाली आणि त्याचा शेवट कधी हे काही सांगू शकत नाही.
त्याला ते कोणतेही लक्षण लागू शकत नाही, जे परिपूर्ण आणि स्वतः एकटेच असते, जे महान तेजोमय आहे असे आत्मतत्व ब्रह्म होय. ते कसं आहे, एकटं आहे, ते त्याच्या महिम्यामध्ये आणि ते ब्रह्म आहे. त्याचा निर्देश करता नाही येत. ते म्हणतात ते ज्याच्या ते कधी ग्रहण करता येणार नाही, ते तुमच्यापाशी नसते, ते तुम्हाला ग्रहण करता येते. ते मी घेऊ, मी ही वस्तू घेतो, ही वस्तू माझ्याकडे नाही म्हणून मी घेतो, पण माझ्याकडे असेल तर, माझ्याकडे असेल म्हणण्यापेक्षा ती वस्तूच मी असल्यामुळे ती वस्तू घेऊ शकत नाही. ते महान सत्यतत्व तुम्ही स्वतःच आहात आणि ते प्राप्त आहेत. तुम्ही स्वतः आहात आणि ते पहिलंच तुम्हाला प्राप्त आहे. घेणारा स्वतः घेतलेली घेणारा स्वतः घेतली गेलेली वस्तू असल्यामुळे, घेणारा स्वतः घेतली गेलेली वस्तू असल्यामुळे, घेतली काय, तेच घेतलंय. कोणी घेतलंय? घेणारानी. आणि घेण्याची प्रक्रिया ही सगळं काय झालंय, एकच झालेले. घेणारा स्वतः घेतली गेलेली वस्तू असल्याने ते कसे घेता येईल, अगर घेतलेही कसे जाईल, ते घेऊ शकत नाही. म्हणून देव पाहू शकत नाही, हे जे वाक्य आहे ना, हे त्यांचं या अँगलने बरोबर. तू कसा पाहू शकतो? त्याला पाहण्यासाठी जीवदशा शिल्लक राहत नाही. त्याच्यानंतर त्याला आपण संग्रही करू शकत नाही, कारण संग्रही करायचं म्हणायचं तर तो तिथे कुठे नाही आहे, पहिला तो तिथे आहेच आहे. अंतिम सत्यतत्व हे ज्ञानेंद्रिय आणि मन याच्या आकलना पलीकडे आहे. जे अंतिम सत्यतत्व आपल्या जायचे ते ज्ञानेंद्रिय सुद्धा जाणू शकत नाही, कारण ज्ञानेंद्रिय तिथं पंगू आहेत. मन त्याच्या आकलना पलीकडचे आहे. मनाच्याही आकलना, ज्याचा अनुभव घेता येईल अशी वस्तूच नव्हे. दुसऱ्या प्रकाराने आपण, आता मी माझा अनुभव घेऊ शकत नाही स्वतः, माझा अनुभव तिसरा घेणार, तो माणूस कसा आहे मला माहिती, पण माझा मी अनुभव घेऊ शकत नाही. आणि मी जर सगळीकडे नटले तो कोण कोणाचा अनुभव घेणार आहे? अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते दोघं जण एकच आहे. ते सर्व वस्तुमात्रांना जाणून घेता येईल असा तो ज्ञाताच आहे. बघा, अशी वस्तू नव्हे, पण सर्व वस्तुमात्रांना जो जाणून घेतो असा तो ज्ञाताच आहे. सगळ्यांना जाणतो. तो काय जाणतो? हे सगळं वासुदेव तत्वत आहे असं जाणतो. त्याचं नाव ज्ञाता आहे. व ते कशानेही मोजता येणार नाही व त्याची कशाशीही तुलना करता येणार नाही. अपरिमेयता, परिमेयता आणि तुलना ह्या दोन्ही वस्तूची होऊ शकत नाही. त्याची कोणी तुलना करू शकत नाही, ते मोजता येऊ शकत नाही. अनादि अनंत अनंत सत्यतत्व हे स्वतःचे आत्मतत्व आहे. ज्याच्याबद्दल चर्चा चालली आहेत तो कोण आहे? तो मी आहे. आणि या सगळ्या चर्चा चालू आहेत त्या कोणाच्या संबंधाने चालल्यात? माझ्या संबंधाने चालल्यात. ज्ञानी पुरुष केवळ त्या सत्यत्वाची अनुभूती घेऊ शकतात असे आचार्यांनी आधीच्या श्लोकात म्हटले. कोण अनुभव घेऊ शकतो? ज्ञानी. ज्ञानी कधी होतो? ज्ञान घेतो तेव्हा. कोणतं ज्ञान घेतो? आत्मानुभूतीच्या अनुभूतीचं थोडंसं आर्क तो घेत असतो, त्याच्यातला एक पॉईंट घेत असतो. आणि तेच जर आपण म्हणलो आम्हाला नको तुमच्या ज्ञानाची गरज, तर असाच उपाशी मग काय करणार? ते स्वतःचे सत्यस्वरूप आहे असे या श्लोकात म्हटले आहे. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता ते सांगतात तत्वमसी. तुम्ही ज्याचं वर्णन करताय तो आहे महावाक्य विचार. श्लोक क्रमांक 241 ते 49 पाहायचं आहे आपल्याला. ते तू आहेस. बघा, आता तू ज्याच्याबद्दल चर्चा करीत होता सगळं, त्या सगळ्या गोष्टी कोण आहेस? तूच आहेस. तू बघा, ते तू आहेस. तत्व असी, तत्वम असी. तू ज्याच्याबद्दल चर्चा करत होता, जे सगळं ऐकलंय, हे कोण आहे? तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, तो तू आहेस. आणि तू त्वम या पदाने निर्देशित केलेले हे या महावाक्यातील ते म्हणजे तत् आणि तू त्वम या पदाने निर्देशित केलेले आहे. ते तू आहेस असं या महावाक्यात त्याचा उपदेश केलेला आहे. ब्रह्म आणि जीव याचे अनन्यत्व वारंवार निर्विवादपणे श्रुती सिद्ध करीत असतील तर, ब्रह्म आणि जीव यांचे अनन्यत्व वारंवार निर्विवाद श्रुती सिद्ध करीत असतील तर त्या संज्ञा त्यांच्या संदर्भातून दूर करून त्याचा शब्दार्थच नव्हे तर लक्षार्थ जाणून घेतला पाहिजे. ते जर सारखे म्हणत असतील जीव ब्रह्म एक आहे, जीव ब्रह्म एक आहे, जीव, तर तू त्याच्यातलं तत्वलक्षण जाणून घे. नाही तर तू ब्रह्म आहे म्हणल्यानंतर तो म्हणेल मी शरीरच ब्रह्म आहे. तर हे तुझं पहिलंच गायब केलंय. शरीर, मन,
बुद्धी आणि त्याच्याबरोबर असणारं सगळं गबाळ 36 तत्वाचं ते गायब करून टाकलेली. जीवपणा सुद्धा सत्य नाही, कारण जीव म्हणजे फक्त प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब सुद्धा नाही. पण प्रतिबिंबाला अधिष्ठान मात्र काय, बिंबाची. त्या बिंबाच्या अशी सूर्यकिरणं येत असतात ती, आणि तिथे आल्यानंतर ती त्याच्यामध्ये पडलेली आहेत. ती लिंक तिथपर्यंत आहे, पण हे मात्र हे सुद्धा ते नाही. म्हणजे जीवपणा बाद झाला, शरीर मन बुद्धी सगळं संपलेलं आहे त्यांचं. हे तुला जाणून घ्यायचंय का जीव ब्रह्म ऐक्य कसं आहे ते श्रुती म्हणतात, तर शब्दार्थाने नको जाणू का मी शरीरासह ब्रह्म आहे असं नको जाणू. ते म्हणतात पहा, त्या संज्ञा व त्यांच्या संदर्भातून दूर करून त्याचा शब्दार्थच नव्हे तर लक्षार्थ जाणून घेतला पाहिजे. कारण ते जीव ब्रह्म ऐक्य कसं काय होऊ शकतं. तू जर शरीराने समजशील तर शरीर कसं आहे, जीवपणा कसा आहे, ते म्हणतात ते ब्रह्म जीव ब्रह्म ऐक्य कसं होऊ शकतं. ते कसं आहे, कारण सूर्य आणि काजवा. जर तू देहबुद्धीने म्हणशील इकडनं, तर तत्वरूपाने जर तू समजून घेतला तर ऐक्य ते तत्वमसी त्यांना सांगायचं. तत्वम असी, तू कसा तो आहेस हे जाणून घेणार आहे. सूर्य आणि काजवा, राजा आणि सेवक कशी काय दोघांचे ऐक्य होऊ शकतं. सूर्याचं काजव्याचं होऊ शकते का, राजाचं सेवकाचं होऊ शकतं का, सागराच्या आणि विहिरीचं होऊ शकतं का. अणु आणि मेरू पर्वत, अणु म्हणजे एवढंच घे, आणि मेरू पर्वत याप्रमाणे एकमेकाच्या विरुद्ध लक्षणाच्या असतात. हे विरुद्ध आहे. हे कशामुळे सांगितलंय, शब्दार्थाने सांगितलेले, पण लक्षार्थाने त्याचा अर्थ वेगळा आहे. ते जाणून घे तू, नाही तर तू तत्व अशी म्हणल्यानंतर तू लगेच पळत सुटशील मी देव आहे म्हणून. नाही, हा आपण म्हणतो मी देव आहे, मी देव आहे, पण मी देव कशाने आहे, शरीराने नाही. मी देव आहे ना हे आपण स्वतः बोलू शकणार नाही. हा, चर्चेतून कधी आत्मचर्चा चालू झाल्या तर बोलू शकतो, पण व्यवहारात आपण नाही बोलू शकत मी देव आहे. मी देव आहे हे तू कोणाला सांगतो, हे कोणाला सांगतो तू. मग त्याचा अर्थ तू त्याचा काय करतोय, वापर करून घेतोयस त्या गोष्टीचा, आहे की नाही. वेदांताच्या तत्वम असी या प्रसिद्ध महावाक्यातील तत् आणि त्वम हे दोन प्रसिद्ध संज्ञा आहेत. तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे आत्मा, म्हणजे आपला जीवात्मा. हे दोन्ही एकच आहेत, तेच आहेत असा उपनिषदाने निर्देशित केलेला त्याचा अर्थ आहे. तू ईश्वर आहेच असे जे महावाक्य म्हणते तेव्हा तुझा देह काही ईश्वर नव्हे. आपण कशाला लावून धरतोय देहाला, तुझा देह काही ईश्वर नव्हे का ना. तुझं मन ईश्वर ना तुझी बुद्धी. पाचही कोशाच्या पलीकडे पोहोचून ते दिव्य सत स्फुल्लिंग जाणता येते, आणि इथपर्यंत घेऊन गेलेले तुम्हाला, पण आपल्याला विसर पडतो, आपण विसरतो पुन्हा पुन्हा. पाच तत्वाच्या पुढे नेले, आपल्या पंचकोशाच्या पलीकडे नेले, आणि पंचकोशाच्या तिथे गेलं सगळं गेलं तर इथे काही शिल्लक राहिलं नाही. काही शिल्लक राहिलं नाही हे तू ज्याच्यामुळे बोलतोय तेच तू आहेस. पूर्वीच्या सर्व श्लोकामध्ये मानवात कार्य करणारा आत्मा आत्मतत्व याचे विवरण केले आहे. मागच्या सगळ्या श्लोकांमध्ये मानवात कार्य करणारा आत्मा आत्मतत्व याचे विवरण. आपल्यामध्ये सगळे जे कार्य, पापणीची फडफड करतोय, शब्दाची जी फरफर चालते, आपल्या कानात भरभर काहीतरी आवाज घुसतोय, आपल्याला आकलन होतोय, हा हे मला कळतंय, हे ज्याच्या सत्तेने कळतंय सगळं ते तू आहेस. हे मागे सगळं सांगितलेलं आहे. तू शरीर नाही असं मागे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून तुला जरी सांगितलं तत्वम असी तू ते आहेस, तर तू शरीराने नाहीस, तू चैतन्य स्वरूपाने ते आहेस. प्राकृतिक देहात कार्य करणाऱ्या या वैश्विक चैतन्याला, ब्रह्माला अध्यात्म अधिष्ठानानिष्ठ आत्मा म्हणतात. बघा, जे वैश्विक चैतन्य प्रत्येक सगळ्यामध्ये जगात आहे ते ब्रह्म, पण आपल्या शरीरात येऊन कार्य करतं तेव्हा त्याचं नाव काय झालेलं आहे, आत्मा, जीवात्मा. त्या तुझ्या कार्य करणारा आत्मा हे सर्वत्र असणारे आत्मतत्व ब्रह्म आहे. तुझ्या आतमध्ये जे सारखं कार्य करतंय, खाल्लेलं पचवतंय, मलमूत्र विसर्जन करतंय, सर्व रक्ताभिसरण क्रिया चालू आहे, सगळ्या ज्या गोष्टी जो करतोय तो आणि बाहेरचं चैतन्य हे दोन्ही मिळून एक आहे असं यांना सांगायचंय. तत्वमसी या शब्दातून त्याचेच उपनिषदाच्या या महान उद्घोषात महावाक्यात निर्देशन केलेले आहे.
तीनही शरीराच्या स्वरूपाच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण शोध घेतल्यानंतर आपल्यातील सर्व विचारांना प्रकाशित करणारे चैतन्य तत्व आहे हे आपण जाणतो. स्थूल शरीराचा निराश झाला, सूक्ष्माचा झाला, कारणचं, आणि त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचं निरसन झाल्यानंतर कळतं अरे याच्या पलीकडं जे आहे हे नाही, ते नाही, ते नाही, मी खाली जे उरले ना ते मी आहे, असा आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्यातील चैतन्य हे सर्वत्र असणारे चैतन्यत्व आहे. आता तुझ्या आतमध्ये चैतन्य तू स्वीकारलं. आता नामस्मरण करता करता मी ते आहे, मी ते आहे, मी ते आहे, मिळाला रिप्लाय, हो मी ते आहे. आता एवढं थांबलं नाही तर तू ते आहेस ना, तर तू एकटाच ते नाही, तर हे बाहेर जे आहे ना ते आणि तू एक आहेस. आणि ते वारकरी संप्रदायाचं दिव्य ज्ञान आहे. त्याच्या योगानेच 18 पगड जाती एकत्र बसू शकतात, एरवी नाही बसू शकत. जेव्हा ते आणि मी सर्व एक आहे, सर्व खलविदम ब्रह्म, अशी ज्या वेळेला अनुभूती येईल तेव्हाच एका ताटा जेवायला बसू शकतो आणि एकत्र राहू शकतो. आणि तिथे समबुद्धी होऊ शकते. एरवी समबुद्धी म्हणणाऱ्यांची सुद्धा होऊ शकत नाही, कारण ते समबुद्धी कुठपर्यंत घेतील, काही एका विशिष्ट पातळीवर. समबुद्धी म्हणायचं ना तर भगवान कृष्ण जेव्हा जात होते ना अर्जुनाच्या घरी, किंवा अर्जुन जेव्हा भगवान कृष्णाच्या घरी जात होता, एकत्र तिघांचं राहणं होतं, रुक्मिणी, कृष्ण आणि अर्जुन. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये असा कोणतरी आलाय पाहुणा, आप्पा बिलाड्या पाहुणले, ते आपण जेव्हा एकमेकाच्या घरी जातो तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे आपल्याला आपण परके आहोत म्हणून, मग समजायचं का अजून नाही. एका ठिकाणी मी नेहमी कार्यक्रम झालो, रात्रीचं निघून जायचो, तो दादा ना आम्ही चाललो होतो आणि भोसले बाबा, मग आता त्यांच्यामुळं मग मी तिथं थांबलो. तर म्हणलं मी जात असतो, तर ते म्हणले का जायचं, मी म्हणलं आपल्या घरी गेलो आपल्याला बरं वाटतं. तर दादा म्हणतात हे कोणाचं आहे मग, हे विश्वचे माझे घर, आईशी मती जायची स्थिर किंबहुनाच्या. मग मी कुठं बरं, हे विश्वची माझे बरं, मी माझ्या घरी जातो, मी जातो तरी कुठं, मी गेलो कशामुळं म्हटलेलं आहे, शरीराने. आणि बाबांनी तर तुला सांगितलंय तू शरीर नाही, मग तू कशाला समजतोय, म्हणजे तू अजून स्वतःला काय समजतोय, शरीर समजतोय. तू म्हणतोय तै शरीर भाव नसती, पण आता आमचा असा विषय झालाय का तै तू शरीर भाव न नासती. आपल्यातील चैतन्य हे सर्वत्र असणारे चैतन्य तत्व आहे. हा तत्वम असी या गर्भित विधानाचा अर्थ आहे. हे उपनिषदामध्ये पुन्हा पुन्हा केलेले विधान ब्रह्म आणि आत्मा यांचे अनन्यत्व, एकत्व निर्देशित करते. हे आणि बाहेरचं उदाहरण समजून घेण्यासाठी तसं नाही समजायचं हे आणि ते एक आहे, परंतु आपण बसलेलो आहोत ते घटाकाश म्हणजे मडका, नंतर हे मठा आकाश म्हणजे घट, म्हणजे घटात घट म्हणजे मडका, त्याच्या आतलं आकाश. ह्या 4 भिंती याला मठ, मठाच्या आतलं आकाश. या दोघांनी असं समजायचं आम्ही बाहेरचं आकाश आहे ना तेच आहे. जर ते हे म्हटले का मग मात्र त्यांना तै संसार हानू, म्हणजे तै संसार हानू नये तर संसार त्याला हानू, त्याला पुन्हा जन्म मरणाच्या खासाट्यात टाकणार. त्यांनी हेच समजायचं. आणि राहतानी मात्र कुठं राहायचं, मडक्याने कुठं राहायचं, राहतानी मडक्यातच, घराने घरात. पण समज काय ठेवायची, हे विश्वची माझे घर, आईशी मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. असं होतो का, नसल होतं एक तरी ओवी अनुभवावी. पाठ करायची नाही, नवीन पाठ करायला पाहिजे. पाठ केली तर तो अनुभवू शकतो, पाठच नसेल तर त्याला काय कळणार आहे काय अनुभवायचं. म्हणजे मिरची कशी आहे तर मिरची पहिली घेतली पाहिजे, मग चावली पाहिजे, मग सांगेल ना तो कशी आहे ती. अक्षरशः वाक्यार्थानुसार मानवाचे आणि ईश्वराचे अनन्यत्व अशक्य आहे. कशाचे, अक्षरशः वाक्यानुसार, शब्दशः वाक्यानुसार मानवाचे आणि ईश्वराचे अनन्यत्व अशक्य आहे. कोणाचं अशक्य आहे, मानवाचे. ना आपल्याला पहिलं आत्तापर्यंत काय सांगितलंय, तू शरीर नाही, तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू द्रष्टा नाही, तू दर्शन नाही, तू भावना नाही आणि तू विचार नाहीस. आता हे संपल्यानंतर पण तरी तो समजणारच मी दे, आणि त्याच्याशी ऐक्य करायला गेल्यावर नाही होणार मग. कारण हा काजवा तो सूर्य, हा राजा तो सिपाई, ही विहीर तो समुद्र.
हम्म? देह पंचभौतिक प्रसिद्ध, एवढ्या मोठ्या आवाजात. बरोबर. तो मी म्हणणे हे अभद्र, देह मलिन मी शुद्ध, अति वा विरुद्ध या आभा, पृथ्वी मी नव्हे जडत्वे, जळ मी नव्हे द्रव्यत्वे, तेज मी नव्हे दाहकत्वे, चंचलत्व नव्हे वायू, नभ मी नव्हे शून्य मी नव्हे, नभ मी नव्हे शून्यत्वे, अहम मी नव्हे बाधकत्वे, जीव मी नव्हे परिच्छिन्नत्वे, माया मिथ्यत्व नव्हे मी, देह मी नव्हे नश्वरत्वे, बुद्धी मी नव्हे बाधकत्वे, त्या तत्व आणि माते येत संबंध असेना. 1 2 3 4 जवळच्यांनी पाया पडत तिच्या. बापरे, एवढं धडधड धडधड म्हणजे काय बापरे. आता दीपक कुठे आता काय करायचं आपण? दीपक सांग बरं. आता काय करायचं? काय बघितलं शिंदे बाबा, तुम्ही 2 दिवस एवढे गेले तेवढ्यात एवढी प्रगती झाली बघा. हा ही कोण बोलवितो हरिविन. किती समन्वय, किती ओव्यांचा दिला. तू काय वाचून आली का? नाही. देह मी नाहीये, पृथ्वी मी नाहीये. पृथ्वी म्हणजे माती नाहीये, पाणी म्हणजे ओलपणा नाहीये. हो, त्याच्यात आणि त्यांचा माझा कधीच संबंध होऊ शकत नाही. काय वार्ता आहे काय साहेब? हे ग्रंथामधले एकनाथी भागवत म्हटलं. पाठव मला. शब्बास, काय पोरगी आहे. यांची आजी आहे ती. मुलगी आई सुद्धा नाही, आजीच डायरेक्ट. याच आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे. काय वाटलं पाहिजे आपल्याला? काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला. माऊली, आपल्याला काहीच वाटून घ्यायचं नाही. काहीच नाही वाटून घ्यायचं. शिंदे अरुण बाबांनी माणूस खाली घातली हो. मग हे कौतुक आहे. मी सीमित, मी मृत्य, अनित्य, दुःखी असा मी शूद्र प्राणी हा अनंत सच्चिदानंद कसा होऊ शकेल? प्रश्नचिन्ह. कोकरू आणि हत्ती यांच्यामध्ये जेवढा फरक तेवढाच या दोहोंमध्ये आहे. या सगळ्या ओव्या तशा आहेत. छान एकदम. ते दोघे एकत्र आणि तेच कसे होऊ शकतील? ते दोघे एकत्र तेच कसे होऊ शकतील? यांचा मिलाप होऊ शकत नाही. हा, कुठे श्याम भट्टाची तट्टानी आणि कुठं इंद्राचा ऐरावत. यांचं कसं काय होणार मिळ? बरोबर. मग हे जे दोघं हे नश्वर आहेत. इंद्र बी नश्वर आहे, ऐरावत बी नश्वर आहे. आणि श्याम भट्टाची तट्टानी जर टाकलं तर मग सगळे एक होऊ शकतं. उपाधी टाकली तर एक होऊ शकतं, आणि उपाधी धरली कधीच मेळ बसू शकत नाही. ब्रह्म आणि आत्मा यांची ऐक्य हा या महावाक्याचा लक्षार्थ आहे. शरीराचा आणि ब्रह्माचा नाही. ब्रह्मा आणि आत्मा तुमच्यामध्ये असणारी चित्शक्ती त्यांचे ऐक्य हा या महावाक्याचा लक्षार्थ आहे. महावाक्य हे अनन्यत्व अनुष्युत्त आहे. बघा, त्या आपणापैकी प्रत्येकातील मूलभूत गाभा एकच आणि तोच आहे. ते महावाक्य अनन्यत्व सुचवतोय. त्याच्यातून तू आणि तो वेगळा नाही. तुझा आणि त्याचा अखंड जन्मोजन्मीचा संबंध आहे. मूलभूत गाभा एकच आणि तोच आहे, आणि तोच म्हणजे ईश्वर आहे हे स्पष्ट करण्याचा महावाक्य प्रयत्न करते. बघा, आपणापैकी प्रत्येकातील मूलभूत गाभा आत्मा, आणि तोच आहे कोण? ते ब्रह्म आपल्यामधलं तोच आहे, आणि तो म्हणजे ईश्वर आहे हे स्पष्ट करण्याचा महावाक्य प्रयत्न करीत आहे. ते प्रयत्न करीत आहे महावाक्य स्पष्ट करण्याचा, आणि आपण स्पष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ईश्वर सर्वव्यापी असल्याने तो सर्वगत आहे, आणि मी कुठे आहे? एवढंच आहे. त्याप्रमाणे व्यक्तीचे सारतत्व आणि सर्व विश्वाचे सारतत्व यांची एकता आपणास समजून देण्याचा उपनिषद प्रयत्न करत आहे.
हे ग्रंथ आपल्याकडे हवेत. बाकीचं काय नसलं चालेल, हे पाहिजे, हे आपल्याला सोडवणार आहे. हे आता राहिलं आपले अर्ध आयुष्य तर गेलेलंच आहे, आता राहिलंय थोडं. ते कैक आहे, आपण अनादी होत आणि आपलं आयुष्य थोडे. आपलं आयुष्य कशामुळं थोडे? उपाधीमुळं. आणि तसे आपण कसे आहेत? अनादी आहेत, अनंत आहोत, सच्चित आनंद स्वरूपात आहे. हे कळून घेण्यासाठी हे शरीर ते कळून घेण्यासाठी दिलंय. पण आम्हाला ॲटो रिक्षा दिलेले आहेत RTOने पॅसेंजर घेऊन जायला, पण आम्ही त्याच्यातून दारूचे फुगे घेऊन जातो. मग फाईन बसणार ना. बस इकडं तसंच होणार. आपल्याला ॲटो रिक्षा कशासाठी दिलेली आहे? पॅसेंजर न्यायला. आणि आपण दारूचे फुगे नेतोय म्हणल्यावर काय होणार? जेल जरूर होगी. आता तुम्हाला दारूचे फुगे कळाले ना? हां, म्हणजे संसार काबाड कष्ट करण्यासाठी नाही दिलेली. एवढी अनमोल बॉडी दिलेली आहे, ती पुन्हा मिळणार नाही. आणि तिचं काय आहे? तिच्यात कशात तिचं कृतकृत्यता आहे? स्वरूपाला ओळखण्यामध्ये. दोहीमधील फरक स्पष्ट आहे. मानवास जन्म असतो आणि ईश्वर अज आहे, तो जन्म मरणाच्या पलीकडचा आहे. आणि मानवास मात्र जन्म आहे. मानव वृद्धिंगत होत असतो, वाढ होती त्याची, क्षय होतो. तर ईश्वर अपरिवर्तनशील आहे, त्याच्यात काहीच फरक पडत नाही. मानव विनाशी आहे तर ईश्वर अविनाशी असतो. मानव मर्त्य आहे तर ईश्वर अमर आहे. मानवाचे ज्ञान मर्यादित असते तर ईश्वराचे ज्ञान अमर्याद असते. आता हे काय एक शब्द आला याच्यामध्ये? काय आला एक शब्द? नाही, काय आलाय शब्द? काय ऐक्य होऊ शकत नाही? मानव आलेले आहे. त्यांना सांगायचे आत्मा आणि ब्रह्म याचं ऐक्य. मानवाचं म्हणजे शरीराचं, त्याचं नाही. तो मरणार आहे, हा मर काय आहे? तो मरण आणि जन्म याच्या पलीकडचा आहे की नाही? म्हणून मानव मर्त्य आहे तर ईश्वर अमर आहे. मानवाचे ज्ञान मर्यादित असते, ईश्वराचे ज्ञान अमर्यादित. म्हणजे मानवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य नाही होऊ शकत. परंतु आपल्यातलं जाणीव तत्वाचं आणि त्याचं ऐक्य होऊ शकतं का? पहिलंच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? आता समजून घ्यायचंय. समजून कोणाला घ्यायचंय? आपल्याला. आता आपल्याला समजून घ्यायचं म्हणजे अजून आपण कुठे आहे? काठावर आहे. काठावर पण नाही आहे, काठावर आहे. काठावर नाही तर मग एवढे दिवस काय केलं आपण, आहे का नाही? काठावर आहे. आणि काही लोक जर काठावर पण नाही आहेत, त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वरीत वाक्य, आईलीच थडी न पवता पळून गेला जो माग होता, तो पहिले दीप्तीची वार्ता काय जाणे. नदीच्या याच किनाऱ्यावर जो आला नाही, तो नदीच्या त्या किनाऱ्यावर काय आहे हे काय जाणू शकतो. तो ज्याचं शरीरच कापून, आपलं शिरच कापून उंबऱ्यात खवलेले, तो उंबरातल्या आतल्या घरातल्या वस्तू कशा पाहू शकतो? काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. म्हणून हे महावाक्य लक्षार्थ सांगत आहे. काय सांगत आहे? लक्षार्थ सांगत आहे. काय सांगत नाही ते म्हणले? शब्दार्थ नाही सांगत. काय सांगते? लक्षार्थ सांगते. नाही ते शब्दशः मी म्हणजे कोण होऊ शकतं? आपण आता सध्या आपण काय समजतोय? मी म्हणजे काय समजतो? जनरल सांगायचं आपण प्रामाणिकपणे. सध्या आपण मी म्हणून काय समजतो? शरीरच समजतो ना. आपल्याला माहीत झालंय मी सोम आहे, मी परमात्मा आहे, पण समजतोय काय आपण? समज काय आपली? ती समज आपण घेत नाही म्हणून आपल्याला फटके आहेत. हे जे आपल्याला चटके बसतात संसारातले, आपण समज घेत नाही म्हणून समज देतात ते सारखे आपल्याला. म्हणून हे महावाक्य लक्षार्थ सांगत आहे, वाक्यार्थ नाही, शब्दार्थ नाही सांगत. आपल्यातील सार तत्व म्हणजे गाभा आणि त्या चैतन्य ते ब्रह्म ते एक आहे, त्यांचं ऐक्य आहे. म्हणून हे महावाक्य लक्षार्थ सांगत आहे, वाक्यार्थ नव्हे. आपल्यातील सार तत्व गाभा, आपल्यातील अस्तित्वच हे अखिल विश्वाचे अधिष्ठान आणि जीवनशक्ती होय. मला प्रमाणाची अपेक्षा आहे तुमच्याकडून. आपल्यातील अस्तित्वच हे अखिल विश्वाचे अधिष्ठान आणि जीवनशक्ती होय. अधिष्ठान सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. आपल्यातील सर्वांचं अधिष्ठान ते चैतन्य आहे.
ती जीवनशक्ती होय आपली, आपल्या जीवनातला ती शक्ती आहे ती. विश्वामागील सत्यतत्व हेच प्रत्येक व्यक्तीमधील सत्यत्व आहे. विश्वामागील सत्यतत्व, विश्वाच्या मागून जे काम करतंय पडद्याच्या मागून तेच सत्यतत्व हे प्रत्येक व्यक्तीमधील सत्यतत्व आहे. ती व्यक्तीमधलं प्रत्येकातलं जे मी 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 आहे, तो परमात्मा आहे. जेव्हा जगतामधून नामरूपे दूर केली जातात, कधी होईल ते ऐक्य आपलं सगळ्यांचं. आपण आपलं नाव आणि आपलं रूप याची बात करायची. मी यांच्याकडे पाहत असताना यांना नाव आणि रूप सोडायचं. रांजणाने मडक्याकडं पाहत असताना, रांजणाने भिंतीकडं पाहत असताना त्याने फक्त काय ठरवायचं आहे, मी ब्रह्म आहे. तर तो कधी ब्रह्म होऊ शकतो, त्याचं स्वतःचं नाव आणि स्वतःचं रूप टाकेल तेव्हा. कोण? रांजण. आणि तीच दृष्टी जर त्याची झाली, आता तो मी आहे, तर आता भिंतीकडे पाहून सुद्धा म्हणेल तो मीच आहे. पण नकळत तो काय ड्रॉप करणार आहे पहिलं तिथं? नाव आणि रूप. त्याच्यानंतर त्या दुसरं काय सांगितलं होतं? माठ. बस त्या योगाने मी तत्वरूपाने ब्रह्मरूप आहे. नाव आणि रूप जर टाकलं तर जेव्हा जगतामधून नामरूपे दूर केली जातात आणि व्यक्तीमधील पंचकोशाचा निराश केला जातो, नाव आणि रूप, आणि आतलं जे पंचकोश आहे त्याचं पूर्णपणे एंड करून टाकलेलं आहे, म्हणजे जाणीवेतून वजा केलेलं आहे त्यांना. तेव्हा अंतर आणि बाह्य विश्वामध्ये काय उरते मग बघा. नाव रूप टाकलं आणि पंचकोशाचं निरासन केलं, मग काय उरते? दीपक, तुम्ही रोज येत, कधी नव्हत येणार नाही समजणार. हां पंचकोश संपला तेव्हा सांगितलं, गुरुजी हे सगळं संपलं. मग आता काय राहिलं? मला काय राहिलं सांग बरं तू. तो काहीच नाही राहिलं आता. अरे काहीच राहिलं नाही हे तू जे म्हणतोय ना, आणि जो म्हणतो काहीच नाही राहिलं तो तू आहेस. आता हे कळणं कसं आहे? काहीच राहिलं नाही ते तू आहेस, मग काय राहिले खाली? जो म्हणतोय ना तो राहिलाय ना. काहीच नाही राहिलं हे कोण म्हणतोय? तो कोणतरी एक आहे ना, तो तू आहेस. मग इथे सांगतात नाव गेलं, रूप गेलं, व्यक्तीमधील पंचकोशाचा निराश झाल्यावर आंतर आणि बाह्य विश्वामध्ये काय उरते? आत आणि बाहेर काय राहते? अहो आत आणि बाहेर काही, आत आणि बाहेर हा शब्दच राहत नाही असं होईल तिथं उत्तर. कशाच्या आत आणि बाहेर? कशाच्या? पंचकोशही नाही, नावही नाही, रूपही नाही. मडक्याचं नाव टाकून दिलं, मडक्याचं रूप टाकून दिलं, काय खाली शिल्लक राहिलं? काहीच नाही राहिलं शिल्लक. ज्याला आत व बाहेर असा भेद नसतो, असे एकमेव अनंत चैतन्य तत्वच फक्त काय शिल्लक राहतंय? ते आत्मतत्व, ते अद्वैत, ते मी आहे. मानव आणि ईश्वर यामधील हा स्पष्ट भेद निर्देशित करण्याकरता आचार्यांनी 4 दाखले दिले आहेत. मानव आणि ईश्वर त्यांचं ऐक्य होऊ शकत नाही, त्याच्यासाठी 4 दाखले दिले. पहिला 1 काजवा आणि सूर्य, नंबर 2 सेवक आणि राजा, 3 कूप आणि सागर, आणि परमाणू आणि महामेरू. हे कधी एक होऊ शकतात का? नाही होऊ शकत. या उदाहरणामध्ये काजव्याचा मर्यादित प्रकाश आणि सूर्याचे असीम तेज यांचं कधी ऐक्य होणार नाही. शासित सेवक आणि शास्ता जीव, शास्ता राजा, सेवक कधी राजा होऊ शकतो का? सेवक कधी राजा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कुपातील मर्यादित अवकाश म्हणजे जीव आणि सागराचा अमाप जलविस्तार, पाणी कुपातलं, विहिरीतलं पाणी, सागरातलं व्यापक, ते कसं एक होऊ शकतं? आणि सूक्ष्म परमाणू आणि भव्य मेरू पर्वत यामध्ये अनन्यत्व कसे असू शकेल? केवढा मोठा तफावत आहे त्याच्यामध्ये. बरा, हा श्लोक झाला 42. आता त्याच्यात सांगतात का फरक आहे दोघांमध्ये ते सांगतात. व्यष्टी आणि समष्टी असा नकाशा केलेला आहे. व्यष्टी आणि समष्टी केलेला आहे नकाशा, व्यष्टी आणि समष्टी. आता व्यष्टी काय आणि समष्टी काय ते सांगणार आहे त्याच्यामध्ये. व्यक्तिगत व्यक्तिभावाचे प्रतीक जीव म्हणजे व्यष्टी, मी मी मी, हा जो मी आहे ना, एकटा मी, तो व्यष्टी. आणि संपूर्ण वैविध्यतेचे जगत एकत्र केल्यास होणाऱ्या विश्वाचे प्रतीक जगत म्हणजे समष्टी. एक शरीर म्हणजे व्यष्टी आणि अनेक शरीरे म्हणजे काय? समष्टी. विविक्षित स्थूल देहातून कार्य करणाऱ्या परमचैतन्यात
चैतन्यास विश्व म्हणतात. स्थूल शरीरातून काम करणाऱ्या विश्व चैतन्याचं नाव काय झालं आता? विश्व म्हणतात त्याला. आणि ते जागृत अवस्थेत असताना व्यक्त होत असते म्हणून त्यास जागृत अभिमानी आत्मा म्हणतात. एका शरीरात राहतो म्हणून त्याला विश्व म्हणायचं, आणि हे जागृत अवस्थेत असतं म्हणून जागृत अभिमानी तो आत्मा असं म्हणतात. आता तो सगळ्यांमध्ये राहतो त्यावेळेला काय म्हणतात? सगळे जागृत आहेत. विश्वातील सर्वांच्या स्थूल देह साकल्यातून कार्य करणाऱ्या परम चैतन्यत्वास विराट असं म्हणतात. ही सगळी विराट शक्ती आहे आणि ही एक विश्वशक्ती म्हणजे छोटी आणि ही अनेक लोकांची मिळून हेच जागृत अभिमानी आत्म्याचे वैश्विक स्वरूप होय. त्याच्यात आणि याच्यात फरक. आता वेष्टीचं एका व्यक्तिगत सूक्ष्मदेहातून कार्य करणाऱ्या परमचैतन्यत्वास तेजस म्हणतात. आपल्या शरीरातून काम करतोय जो प्रत्येकाचं आपलं सगळं काम करतोय त्याला तेजस म्हणतात. ते स्वप्नावस्थेत व्यक्त होत असते म्हणून त्या स्वप्नाभिमानी आत्मा म्हणतात. आणि सर्वांच्या मिळून सूक्ष्मदेहातून सर्वांच्या मनबुद्धीतून साकल्याने कार्य करणाऱ्या परमचैतन्यास हिरण्यगर्भ विश्वनिर्माता म्हणतात. बघा यांचे फोड सांगतात. आपल्या कळण्यासाठी आपल्या याचे शिकाय जास्त आपल्या डोकं खाजवायचं नाही आपल्याला, पण आपल्याला माहीत असावं आपल्याला काय कळून द्यायचं हे बाबांनी कळून दिलेलं आहे. पण आपल्याला बाबांनी काय कळून दिले हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि इतर लोकांचा अभ्यास चालू आहे. याला असं म्हणतात, याला असं म्हणतात आणि याला असं म्हणतात. आणि त्यांच्या याच्यात परत एक वाक्य येतं आहे, हे जर असंच्या असं समजून घ्यायचं असेल तर एखादा महात्मा आपल्या जीवनात यावा लागतो आणि मग तो तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतो. आणि त्याची आपण जेव्हा दृढ धारणा करत करत जाऊ तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं शंकेचं निरसन केल्यानंतर ते होऊ शकतं. आता जे आपण इतर लोक म्हणतात आपण वाचतोय ऐकतोय ते महात्मा भेटल्यानंतर आपल्या जीवनात अनुभूतीला येणार आहे. आणि आपली ही वस्तुस्थिती सांगतो, आपल्याला महात्मा भेटलाय, आपण हे सगळं जाणलेलं आहे, पण कशाला काय म्हणतात हे समजून घ्यायचं. कधी कधी एखाद्या नवीन ठिकाणी गेलो एकदम आलिशान हॉटेलमध्ये आणि तिथे एखादा मेनू जर एखाद्याने मागवला तर पहिलं आपल्याला विचारावं लागतं हे काय आहे. आता तो हे गुलाबजामचा दुसरा प्रकार आहे, फक्त लांबडा केलेला आहे की नाही. कधी कधी तो तांबडा असतोय तोच काय असतोय पांढरा असतोय, त्याचं नाव काय? पण जवळजवळ तो काय सारखाच असतोय. म्हणजे ते माहीत नसले आपण म्हणतो हे काय, ठीक आहे नाही. आमची पूजा ना आम्ही गावावरून येत होतो तेव्हा ती लहान होती, शेजारी दुसरा लहान माणूस होता. तर त्याला उलटी आल्यानंतर त्याला पिशवी दिली तर तो असा करीत होता आणि ती त्या शिटावरून मला विचारते तो काय खातोय. म्हणजे हे काय खातो हे तिला त्यावेळेला माहीत नव्हतं, अज्ञान होतं. आता ती करणार खात नाही, खाल्लेलं तो रिटर्न पाठवतो आहे की नाही. तसं आता बघा त्याच्यातून काय उत्तर, आपण खाल्लेलं आहे ना ते रिटर्न पाहतोय. निरखित गेल्या तर पाहतं तो ती मीच आहे असं त्याला कळतं. ही आपल्याला मिळालेली एक उलटी देणगी आहे. लोक हे सगळा अभ्यास करून मग शोधायला निघालेत आणि आपल्याला साधू शोधत आलेलं आहे. काय उलटं आपलं भाग्य, म्हणजे आपल्या भाग्याला सीमा नाही, सीमा एवढं आपलं परमभाग्य आहे. प्रत्येकाच्या कारण शरीरातून वासनामधून तमोगुणातून सत्यत्वाच्या अज्ञानातून बघा प्रत्येकाच्या वासनांमधून तमोगुणांमधून आणि सत्यत्वाच्या अज्ञानातून परम आत्मतत्वास प्राज्ञ म्हणतात. तो आत्मधीच आहे पण त्याला आपण ओळखत नाही म्हणून त्याचं नाव काय आहे? प्राज्ञ आहे. तो सुषुप्तीमध्ये व्यक्त होत असते म्हणून त्याला सुषुप्ती अभिमानी आत्मा म्हणतात. ही एका माणसाचं झालं. आता इतरांचं तोच आत्मा जेव्हा सर्वांच्या मिळून शरीरातून सत्यत्वाच्या अज्ञानातून मायेतून कार्य करतो तेव्हा त्यास ईश्वर म्हणतात. याची गरज नाही का? गरज आहे जेव्हा आपण समाजात चालतो ना तेव्हा आपल्याला कशाला काय म्हणतात ही माहिती पाहिजे. आता मी काल चंदूबाबांच्या तिकडं भावाच्या घरी गेलो. उल्हासनगर, मला असं वाटायचं उल्हासनगरचा माल म्हणजे जशी भिवंडी आहे तसं उल्हासनगर असेल, पण उल्हासनगर रेल्वे स्टेशन आहे हे कधी माहिती पडलं जेव्हा गेलो त्यावेळेला. बघा म्हणजे तसं आपण जेव्हा ह्या मार्गाने जाऊ तेव्हा आपल्याला काही गोष्टी कळतील, ह्या कळून घ्यायच्यात आपल्याला आणि कळून आपल्याला जीवनात तसं प्रयत्न करायचा आहे. जवळजवळ 90% काम आपलं झालेलं आहे, पण बॉर्डरवर जाऊन परत नको तिथं जाऊन म्हणजे आलो बरं का, मी आलोय वाशीला आलोय म्हणजे तुम्ही आता आले का नाही गावावरून, आलो वाशीला आलो, पोचलो मुंबईमध्ये आणि मानखुर्दच्या तिथे ॲक्सिडेंट झाला आणि संपला. मग तो आला का आता? नाही, त्याचा कार्यक्रम तिकडं झाला, घरापर्यंत पोचला नाही पण मुंबईमध्ये आला होता. तसं नको व्हायला आपलं
म्हणून आपण नेहमी जागृत राहिलं पाहिजे. ते म्हणतात जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि हे काय म्हणतो, आता माझं तसंच झाले, पळून या गेली आपली, पळून गेले झोप, आहे का नाही, का आपली आलेला बोध पळून गेलाय. एक महात्म्याने कीर्तन केलं होतं आळंदीत का कुठं तरी, ते म्हणले साधू बोध झाला आणि मरोनिया गेला. बरोबर आहे ना. साधू बोध झाला आणि काय झाला, झाला बी, पोरग जन्माला बी आलं, 5वी झाली, नंतर त्याचा कार्यक्रम बी ओरखला. तसं साधू बोध झाला आणि मरोनिया गेला नाही, है ना. श्लोक क्रमांक 243 वाचतो. त्यांच्यामधील विरोध केवळ अध्यासामुळे निर्माण झालेला असतो. जाणीव तत्वाला तो ओळखत नाही, तो काय त्या आरोपित वस्तीला मी देह देह म्हणतो मी, म्हणून त्यांच्यामध्ये भेद आहे. जर आरोपितपणा जर त्यांनी काढला एकदा, तर मग मात्र त्यांचं ऐक्य आहे. पण तो त्या अध्यासामुळे म्हणतो मी देह आहे, म्हणून त्याला ऐक्य नाही, सत्य नव्हे. त्यांच्यामधील विरोध केवळ अध्यासामुळे निर्माण झालेला असतो. विरोध कशामुळे निर्माण झाला आहे, त्या चैतन्यात आणि याच्यामध्ये मानवामध्ये ब्रह्मचैतन्यामध्ये काय झालेलं आहे, मी मानव समजतो आणि तो आहे, तो बी जाणीव तत्वच आहे. पण तो स्वतःला अध्यास म्हणजे काय झालंय, रश्शीला तो काय समजायला लागला, साप. तसा तो परमात्मा असताना तो स्वतःला समजायला लागला जीव, देह. तो निर्माण झालेला असतो, तो सत्य नव्हे. तो झालेला आहे त्याचा जो जीवपणा, देहपणा, देहबुद्धी, ती सत्य आहे का, ती सत्य नव्हे. ईश्वराच्या बाबत मायेचे महत्त्वाची इत्यादी उपाधी असते. ईश्वराला मायेची उपाधी आणि ऐक पंचकोश ही जीवाची उपाधी होय. बघा, अविद्या, कल्पना, अविद्या, तेने झाला जीव. जीवपणा का झाला, त्या जाणीव तत्व स्वतःला छोटं का समजायला लागलं, त्यांनी कल्पना केली मी कोणतरी एक वेगळा आहे, एक संकुचित मनुष्य, कल्पना केली आणि हे त्याचं अज्ञान आहे. म्हणून त्याच्याकडे त्या दोन गोष्टी असल्यामुळं तो जीव. आणि जो शिव आहे, ईश्वर आहे, तो पण असाच आपल्यासारखा उपाधित आहे. पण त्याला माहिती आहे मी काय देह नाही, मी काय चैतन्य आहे. पण त्याला मायेचं आवरण असल्यामुळं तो दिसतोय तसा, पण तोही तोच आहे, हाही तो आहे. पण याला मायेची उपाधी आहे आणि याला अविद्येची उपाधी आहे. ईश्वर, भगवान आणि जीव. ईश्वर, भगवान म्हणजे ईश्वर म्हणजेच भगवान आणि जीव, वैयक्तिक जीवभाव यांच्यामध्ये खचितच फरक असतो, थोडासा फरक. आधीच्या श्लोकामध्ये त्यांच्यामध्ये फरक असतोच. आधीच्या श्लोकामध्ये आधीच्या श्लोकात दिलेल्या दाखल्यांनी तो चांगल्या रीतीने स्पष्ट करण्यात आलेला आहे. काय फरक आहे तो दाखवण्यात आलेला आहे. बारकाईने विचार केलास तर असे आढळून येते की ज्याबद्दल फार बोलले जाते असे त्याच्यामधील फरक हे प्रत्येकाच्या उपाधीमुळे असतात. त्यांच्यामध्ये काय तफावत, राजा आणि सेवक यांच्यामधलं काय दाखवलं आहे फरक, उपाधीचा सांगितलं आहे का जाणीव तत्वाचा, उपाधीचा सांगितलेला आहे. मुळात ते नसतात. कोण नसतात मुळात, मी वाक्य विचारतोय काकासाहेबांना. त्यांच्यामधील फरक हे प्रत्येकाच्या उपाधीमुळे असतात, मुळात ते नसतात. हां मोठ्याने हां बघा, मुळ्यांनी बरोबर सांगितलं, मुळात ते नसतात पण ते दिसतात उपाधीमुळे. आपण मुळात वेगळे नाही होत, पण का दिसतोय, उपाधीमुळे दिसतोय. या उपाधी माझी गुप्त. ज्ञानोपकरणे वेगवेगळी असतात प्रत्येकाची, म्हणून उपकरणामुळे निर्माण होणारे भेद हे केवळ वरकरणीय असतात. त्याची मायेची आहे, याची कल्पनेची, अज्ञानाची. या उपाध्यांमुळं भेद असला तरी उपाध्या कशा आहेत, वरकरणी आहेत, वास्तव आहेत का नाही. आता आपण गावाला तो पुष्ट्याचा बंगला करायचो. पुष्ट्याचा बंगला कधी करायचो आपण, शाळा चालू झाल्या करायचो का परीक्षा झाल्यावर करायचो, शाळा संपल्यानंतर करायचो का नाही. पुष्ट्याचा बंगला करायचो. जरी बंगला असला तरी कशाचा आहे, मग ती उपाधी फक्त आहे ना, नाही तर मूळ काय आहे त्याचं. बस त्याप्रमाणे ह्या जर हे पुष्ट्याचेच आहे आपले, आहे की नाही. म्हणून उपकरणामुळे निर्माण होणारे भेद हे केवळ वरकरणी असतात. मूळ स्वरूपाच्या दृष्टीने ब्रह्माला, त्या परम सत्यतत्वाला ज्ञान उपकरणे मुळीच नसतात. बघा, मूळ स्वरूपाच्या दृष्टीने ब्रह्माला, त्या परम तत्वाला ज्ञान उपकरणे मुळीच नसतात. कोणालाच उपकरण नाही. हे उपकरण नाही आहे पण आपण स्वीकारलेलं आहे. आता कसं म्हणायचं नाही आहे का, पूर्णपणे आपण काय झालेलो आहे त्याच्यावर ठाम झालेलो आहे.
देह आहेच असं आपलं म्हणणं आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे देह नाहीच आहे. आहे ना, बरं ठीक आहे. म्हणून ते म्हणले व्यावहारिक सत्तेत आहे बाबा, पण पारमार्थिक सत्तेत, व्यावहारिक सत्तेत खंडोबा आहे, व्यावहारिक सत्तेत राक्षस आहे, पण पारमार्थिक सत्तेत सोनं आहे. एकम द्वितीय आहे ते. त्या परमात्म्याला ज्ञान उपकरणे मुळीच नसतात. त्याला उपकरणे म्हणजे तो आणि उपकरणे, ते एकम द्वितीय, एकम अद्वितीय आहे. ते ब्रह्म किंवा सत्य तत्व उपाधी भेदामुळे ईश्वर आणि जीव म्हणून व्यक्त होत असतात. उपाधीमुळं हा छोटा आणि उपाधीमुळं तो मोठा दिसतो. तत्वम असी, ते तू आहेस असे जेव्हा उपनिषद ऋषींनी म्हटले, तेव्हा निरनिराळ्या उपकरणातील दिव्य आत्मतत्वाची अभिव्यक्ती ही एकच आणि तीच असते असे त्यांना म्हणावायचे नसून त्यांचा घटक एकच आणि तोच आहे. बस, त्यांना काय म्हणायचे, उपाधी वेगवेगळी दिसली, घटक एक आहे त्यांचा, पण आत्मतत्व पण तोच आहे. बघा, निरनिराळ्या उपकरणातील दिव्य आत्मतत्वाची अभिव्यक्ती एकच आणि तीच असते असे त्यांना म्हणावायचे नसून त्यांचा घटक एकच आणि तोच आहे. शक्ती कशी आहे, याच्यातली लाईट आणि ह्या पंख्यातली वीज आणि याच्यातली वीज, हे दोन्ही मिळून एकच आहे. बाकी उपाधी मात्र भिन्न आहे, पण तत्व मात्र उपाधीतलं हे परमतत्व दोन निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या प्रकारच्या माध्यमाच्या द्वारा व्यक्त होत असल्याने दोन निरनिराळ्या प्रकारचे भाव निर्माण होत असतात. आता हे प्रकाश देते, आता इथे हीटर लावला असता तर त्यांनी गरम वाफ दिली असती आणि इकडून थंड वाफ चालू आहे, पण उपाधी मुळे ते आहे, नाहीतर तत्व मात्र त्याच्या पाठीमागची विद्युत शक्ती एक आहे, ईश्वर आणि जीव. आणि जर या दोहींच्या उपाधी काढून टाकल्या तर दोहोमधील जे अभिव्यक्त होत असते त्याचा अनुभव एकच आणि तोच असतो. वस्तुतः सत्यतत्वास मुळीच उपकरणे नसतात. बघा, विद्युतला उपकरण नाही, आपल्या फायद्यासाठी गेले. आता दोन्हींचा जर उपाधी काढून टाकल्या तर अभिव्यक्त, दोन्हीमधील जे अभिव्यक्त होत असते त्याचा अनुभव एकच असणार. आता समजा आपण याची वायर तोडली लाईटीची आणि आपल्या अंगाला लावली तर काय होणार, शॉक लागणार. आणि याची लावली तर दोन्हींचा अनुभव कसा राहणार, सारखाच राहणार. उपाधी फक्त वेगळी, ही गार हवा देणारी आहे, अटी प्रकाश, प्रकाश म्हणजेच उष्णता पण देणारी आहे, पण दोघांच्या पाठचं तत्व जे आहे ते एक आहे, त्याचा अनुभव एकच आणि तोच येतो. वस्तुतः सत्य तत्वास मुळीच उपकरणे नसतात. किती ठाम बोलणे. तुम्ही जर मला संत म्हणतात, तुम्ही संतांना जर म्हणतात, जर तुम्ही जर आम्हाला विचारलं तुम्ही कोण, संत काय म्हणणार सांगा बरं. आता चालू असणाऱ्या विषयाने समोरच्याने विचारलेले तर त्याच्या प्रश्नानुसारच उत्तर द्यायचंय. त्याने विचारलं तुम्ही कोण, त्याच्या प्रश्नाच्या नुसार तुम्हाला उत्तर द्यायचंय. तुम्ही कोण काय सांगणार तुम्ही. आता मी तुम्हाला विचारतो, आपल्याला चकवे बाबांनी विचारलं आणि गावच्या सरपंचाने विचारलं, गावच्या सरपंचाने विचारलं तुम्ही कोण, आणि चकवे बाबांनी विचारलं तुम्ही कोण, तर तुम्ही दोघं जण वेगवेगळं उत्तर देणार का एकच देणार दोघांना. कसं वेगवेगळं देणार, का एकच देणार का वेगवेगळं देणार. रसाळ महाराज काय वेगळं उत्तर देणार. करेक्ट. संत जेव्हा गेले, कोण तुम्ही, या उपाधीला एकनाथ म्हणतात, या उपाधीला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं सामान्य माणसाने विचारलंय. ज्यावेळेला आपले गुरुजी विचारतात आपल्याला तेव्हा आपण काय सांगणार, मी वासुदेव तत्वता बाबा. बाबा तुम्हाला माहित नाही का, उलट म्हणायचं आपण तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. ते बाबा आहेत, त्याशी गोडी गुलाबी नाही, मला माहीत आहे म्हणूनच मी तुला विचारतोय म्हणतील. का विचारतोय तुला, तू काय भूमिकेत हे मला खात्री करून घ्यायची. कुठे आलो होतो आपण. सत्य तत्वास मुळीच उपकरणे नसतात. मला देह नाही, पण तुम्ही मला प्रश्न विचारला नाही म्हणून मी या उपाधीनी सांगतोय, या उपाधीला अमुक अमुक म्हणतात. नाहीतर मी बोलू शकत नाही, गाडी बोलू शकत नाही. गाडीला जर साहेबांनी विचारलं, आरटीओवरच्या साहेबांनी काय तुमचा नंबर, ती काय नंबर सांगणार आहे. तिला काहीच घेणं देणं, तिला नंबर ठेवला हे माहीत नाही. तसं चैतन्याला उपकरण, शरीर, स्त्री पुरुष
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र काहीच माहीत नाही त्याला. माहीत नाही म्हणजे ते आहेच नाही त्याच्या दृष्टीने, म्हणून. आणि आपल्या दृष्टीने ते काही नाही, हे सगळं डोक्यात बसलेले. आपल्या मायेच्या उपाधीतून कार्य करणाऱ्या परमसत्य तत्वास ईश्वर म्हणतात. मायेचं बॉडी घेऊन फक्त कामापुरतं घेतलेलं आहे त्यांनी, काही कार्य करायचं म्हणून. हे ब्रह्मदेव, विष्णू, महेश, भगवान, रामकृष्णादिक हे मायेच्या उपाधी घेऊन आले सगळे कार्य करण्यासाठी. आम्ही वैकुंठवासी मायेच्या उपाधी घेऊन आलेले आहेत. आलो याचं कारण अशी, मायेच्या उपाधीतून कार्य करणाऱ्या परमसत्य तत्वास ईश्वर म्हणतात. ज्याला वेदांती माया म्हणतात, त्याला दुसऱ्या काही तत्व ज्ञानपंथामध्ये महत म्हणतात. परमसत्य तत्व जेव्हा पंचकोशाद्वारा कार्य करते, तेव्हा जीवभावाची, वैयक्तिक व्यक्तिभावाची अभिव्यक्ती होत असते. जेव्हा पंचकोशात असतो तेव्हा जीव, आणि मायेच्या उपाधी ते माया म्हणजे फक्त तात्पुरतं त्यांनी स्वीकारलेले, खरं नाही, तेव्हा त्याला शिव म्हटलेले. आणि हा मात्र अज्ञानात आहे, आणि तो ज्ञानात आहे पण शरीर आहे त्याला, आणि हा ज्ञानात आहे यालाही शरीर आहे. मायेच्या किंवा महत्त्वाच्या पंचकोशाच्या उपाधी अनुक्रमे ईश्वर आणि मानव यामधून काढून टाकल्यास काही शिल्लक उरत नाही. काही शिल्लक उरत असेल तर एकच आणि तेच सत्य तत्व. मायेच्या किंवा महत्त्वाच्या म्हणजे पंचकोशाच्या उपाधी अनुक्रमे ईश्वर आणि मानव यामधून काढून टाकल्यास, ईश्वराची उपाधी माया काढून टाकली, जीवाची उपाधी अज्ञान काढून टाकले, तर दोघं खाली काही शिल्लक राहील? खाली एकच तत्व शिल्लक राहणार, आणि ते चैतन्य तत्व. टाकल्यास शिल्लक उरत असेल तर ते एकच आणि तेच सत्य तत्व. सत्य तत्व म्हणजे काय? कशी ती वाजा करायची, कशी काढून टाकायची? बघा, गणित आपल्याला लय मस्त दिलेले. थोडक्यात आपण असे म्हणू की ईश्वर उणे म्हणजे वजा माया. ईश्वरातून माया वजा केली, खाली काय राहिलं? ब्रह्म. त्याच्यानंतर म्हणजे ब्रह्म, आणि जीव उणे पंचकोश, जीवातून पंचकोश वजा केली, खाली काय राहिलं? ब्रह्म. बघा, आणि मग हे दोघे मिळून किती झाले ब्रह्म? एक ब्रह्म झाले. बरोबर. मन दोन नाही राहिले. आता दोन कशामुळे दिसत होते? त्या काढून टाकल्या. दोन काय होत्या? उपाध्या. ते दोन ज्याच्यामुळे दिसत होतं ते काढून टाकले. आता हे आपण काढून टाकतोय, परत परत डोक्यात येते. म्हणजे आता पूर्वीचे आपल्या गावचे बघा, आजी नाही आई दळण करायला बसल्या, दळण झालं घमेल्यात, आणि डब्यात टाकायला लागले 1 2 3, काय आठवा काही का नाही. आणि जर मध्येच कर एखादं पोरग बोललं, झालं 3 का 4 काय गेलं विसरून, हे का नाही. आपलं तसंच आहे, मध्ये कोण काय बोललं का 3 का 4 विसरून गेलो, आणि आपण काय करतो, जे आठवायचं ते आठवत नाही. म्हणून तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा, आम्ही आपला आरामात बसून राहतो, आहे का नाही. हेच आपणास स्पष्टपणे समजावे म्हणून उपनिषदे त्यांनी तयार केलेल्या काही संज्ञा आणि परिभाषा वापरून स्पष्ट करतात. बघा, हेच आपणास स्पष्टपणे समजावे म्हणून उपनिषदे, वेदशास्त्र, पुराणे का मारे या 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 आणि समजून घ्या तुम्ही काय आहे ते पहा. त्यांनी तयार केलेल्या काही संज्ञा आणि परिभाषा वापरून स्पष्ट करतात. वैयक्तिक व्यक्तिभावातून कार्य करणाऱ्या चैतन्यास व्यष्टी म्हणतात. व्यक्तिवत, तो मी काम करतो, मी एकटा काम करतो, व्यष्टी, आणि आपण सगळे करू, समष्टी. आणि संपूर्ण विश्वातून कार्य करणाऱ्या चैतन्यास समष्टी म्हणतात. व्यष्टी आणि समष्टीमधून कार्य करणारे परिपूर्ण सत्य तत्व एकच आणि तेच असते. एकातूनही तेच काम करू द्या, हजारातूनही काम करणार आहे. दोघांमधली जी शक्ती आहे प्रेरणा देणारी, ती उदाहरण देणार ते पुढे. एक मोठा बल्ब आहे 1000 आणि एक 100चा आहे. आता दोघांतून कमी कमी दिसतील, हे की नाही. आणि मी समजा ते 100चा आहे आणि इकडं 1000चा आहे, तिथे जर 1000चा लावला तर दोघं सारखे, आणि दोघांना फोडून टाकलं, काय येडेबिडे झाले का तुम्ही? पण दोघांना फोडून टाकलं तर उपाधी टाकली तर मागची शक्ती कशी आहे? एकच आहे. शक्ती पाहायची आपल्याला, त्याचं कार्य पाहिलं आपण घोटाळायचं, तो कारण पाहत नाही. का थंड होत आहे?
फ्रीज चालू केल्यामुळं. हो, आणि तेच थंडीत थंडी वाजायला लागलं का तेच चालू केले. त्याच्या मागची शक्ती काय ती कळून घ्यायची आपल्याला. व्यष्टी आणि समष्टीतून कार्य करणारे परिपूर्ण सत्यतत्व हे एकच आणि तेच असते. व्यष्टी आणि समष्टीच्या पलीकडे गेल्यावर जर काही उरत असेल तर ते परमतत्व होय. व्यष्टी बाद करायचा का समष्टी आपोआप बाद होतो. पिंड संपला आपला, ब्रह्मांड संपलं. एवढी सोपी आयडिया हो. पण पिंड संपवणं ती सोपं नाही. पिंड पिंड संपवणे म्हणजे काय? न म्हणा देव माझा ऐसा, मग कळो येईल बरवाचा. मी देह नाही, मी देह नाही, तर मग हे बाकीचे सुद्धा काय झाले? आपोआप देह नाहीत. मन आणि बुद्धी. मन बघा ना कसं, मी ब्रह्म आहे, मग तुला ते ठासून करायला लावायचं. आणि एकदा तू म्हणला ना मी ब्रह्म आहे, का तुला ते समजून सांगायला सोपं आहे का सगळंच ब्रह्म आहे. पण जर तुला पहिलंच सांगितलं सगळंच ब्रह्म आहे, तर हे तुझ्या मनोधर्मा नसतं जाणवलं. म्हणून एक घास 20 टाई केलेला आहे, हे तुझ्या मनोधर्मा नाही कळणार. एरवी आघवेची आत्मा, हे जरी सांगो मनोधर्मा, तरी तुझ्या मन आणि बुद्धीला ते पटलं नसतं. म्हणून तुला एक एक घास करून सांगितलं. हे आघवेची आत्मा सांगो जरी विरोधतमा, हा, तरी तुझ्या मनोधर्मा गिळेन ना. तुला तुझ्या गळी उतरलं नसतं, म्हणून तुला मी एक एक करून सांगितलं. नाही तर पहिलं सांगायचं होतं हे सगळं. समष्टी आणि वेष्टीच्या पलीकडे जर गेले तर काय उरत असेल तर ते परमतत्व होय. मन आणि बुद्धी याच्या अतीत झाल्यावर जीव ईश्वरात विलीन होतो. मन आणि बुद्धी संपली तर जीव ईश्वरात विलीन होतो आणि ईश्वर ते ब्रह्म चैतन्यामध्ये विलीन होऊन जात. संपूर्ण वासनातून कार्य करणारे सत्यतत्व म्हणजे ईश्वर. सगळ्यांच्या याच्यातून काम करतोय ना तो ईश्वर वासना रूपाने, आणि आपल्या याच्यातून करतो तो बघा. संपूर्ण वासनातून कार्य करणारे सत्यतत्व म्हणजे ईश्वर. वेदांतामध्ये संपूर्ण वासनांना मिळून माया म्हणतात बघा. आणि मागच्या याच्यात सांगितलं तर जीव सांगितलेला आहे. माझ्या आईच्या गर्भातील हा माझा देह, माझ्या वासना, विचार आणि भावना यातून कार्य करणाऱ्या ब्रह्माने सत्यत्वाने निर्धारित केलेला असतो. बघा, कोणी ठरवलेले हे सगळं? हे कोणाच्या सत्तेने चाले हे शरीर? कोणाची सत्ता? हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? त्याच्या सत्तेने विश्व चालतंय सगळं. मग तोच चालतोय, तो चालवतोय का हा मनाने चालतोय? तो चालतोय, चालवतोय, हा मनाने चालत नाही. माझ्या आईच्या गर्भातील हा माझा देह, माझ्या वासना, विचार आणि भावना यातून कार्य करणाऱ्या ब्रह्माने सत्यत्वाने निर्धारित केलेला असतो. आणि तोही ज्या परिसरात त्या वासनांची पूर्ती करता येईल अशाच ठिकाणी त्याने टाकलेले, याला जे पाहिजे त्या ठिकाणी त्याला टाकलेले. अशाच परिस्थितीमध्ये उद्भूत झाला. भौतिक देह प्राप्त झाल्यावर त्याच्या प्रबळ वासना संपवण्याकरता तो एका परिसरातून दुसऱ्या परिसरात सारखा सरकत असतो तो जीवात्मा. मग इथं अपेक्षा झाली, समजा या देहात आपल्या सगळ्या इच्छा तृप्त नाही आल्या, तर मग पुढील देह फक्त माणसाचाच भेटेल असं नाही. कोणत्याही योनीमध्ये ते भोगता येणार, कोणताही प्रसंग असेल तो. जाणीवेने केलेली कोणतीही क्रिया शारीरिक, मानसिक वा बौद्धिक वासना निर्माण करीत असतात. बघा, ठरवून कोणती गोष्ट केलेली क्रिया, शारीरिक क्रिया, मानसिक क्रिया, बौद्धिक वासना निर्माण करीत असतात. वासना निर्माण करण्याकरता काही भौतिक देहाची आवश्यकता नसती. पडून राहिलं तरी डोकं चालू राहतं सगळं. ही जे जगामध्ये सुद्धा वासना असती तसा देह भेटतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. ती एक वासना आहे. डोक्यामध्ये ओवा निर्माण झाल्या, त्याला काय झालं? भौतिक वातावरण निर्माण झालं आणि तिथं वासना निर्माण झाली, लगेच अनुकूल झालं, शरीर मिळालं. विचाराच्या कारणाकडे प्रथम विचाराकडे जाणे म्हणजे चिंतन होय. या सगळ्याचं कारण काय? विचाराचं कारण हे कुठून सुचलं? त्याचा मागावा घेत चालायचा. विचाराच्या कारणाकडे प्रथम विचाराकडे आणि म्हणजे चिंतन होय. ध्यान साधना वासना जग निर्माण करतात. बघा, वासना जग निर्माण करतात. वासना काय करतं?
जग निर्माण करतं आणि भोवतालचे जग आपणात वासना निर्माण करीत असतात. हे आयसे मिसळलेले आपल्या वासना जग निर्माण करतं आणि जग अवतीभोवतीचं जग आपणामध्ये वासना निर्माण करतं. समष्टी वासनातून कार्य करीत असणाऱ्या ब्रह्मास ईश्वर म्हणतात. सगळ्या शरीरातून कार्य चालू आहे प्रत्येकाचं. हजारो हातांनी मी काम करतो, हजारो डोळ्यांनी मी पाहतो, तो ईश्वर पाहत असतो. आणि ते जेव्हा वेष्टीच्या वासनातून कार्य करते तेव्हा त्यास जीव म्हणतात. एका शरीरातून काम करतात त्याला जीव म्हणतात आणि सकल ईश्वरातून काम करलं जातं ते ईश्वराची करणी म्हणतात. म्हणून जेव्हा व्यक्तिगत वासनांचा क्षय होतो तेव्हा व्यक्तिभावाच्या संकल्पनेचा शेवट होतो. जेव्हा व्यक्तिगत वासनांचा क्षय होतो तेव्हा व्यक्तिभावाच्या संकल्पनेचा शेवट होतो. इच्छा संपल्या, शरीर संपलं. हो, मग त्याला व्यक्तिगत आपण एक संकुचित हा भावसुद्धा संपला जातो आणि तो व्यापक भाव होतो. आणि मग वेष्टीचा समूळ नाश होतो. वेष्टीचा समूळ नाश होतो जेव्हा वासना संपतात आणि जीव शिल्लक राहत नाही. बघा, वासना संपल्या का मग आपलं व्यक्तिगत जीवन संपलं, भावना संपल्या, वेष्टी म्हणजे शरीर संपलं, शरीर संपलं म्हणजे जीवपणा मडका फुटला, आकाश संपलं. मठा आकाश त्याला नाव पडलेलं होतं, घटा आकाश नाव पडलं होतं, ते संपलं. आणि जीवभाव नष्ट झाल्यावर समष्टीला ओळखण्यास कोणीच नसते. आपण संपलो का? जग संपलं. आपल्यामध्ये इंडमध्येच हे सगळं आहे. म्हणजे जग कशाने समजायला? आपल्या भूमिकेतून आपण जर स्वतःला देह नाही समजलो तर त्याच्या सापेक्ष आपण त्याला जग म्हणणार नाही. आणि म्हणून समष्टीचाही शेवट होतो. वेष्टीचा इंड झाला, समष्टीचा इंड झाला. अशा तऱ्हेने जीव आणि ईश्वर, जीवभाव आणि ईश्वर यांच्या एकतेची प्रचिती येते. यालाच ईश्वरी साक्षात्कार म्हणतात. आणि जेव्हा उपाध्या संपतात तेव्हा त्यांचं जे ऐक्य होतं त्याला साक्षात्कार म्हणतात. जीवभाव आणि ईश्वर यांच्या एकतेची प्रचिती येते. मी आणि तो एक आहे असं समजल्यानंतर ईश्वरी साक्षात्कार होतो. ईश्वर माया उपाधीमुळे असतो. ईश्वर कशामुळं? त्याला मायेची उपाधी. निरनिराळे तत्वज्ञानी या मायेस निरनिराळी नावे देतात. समष्टी कारणातून कार्य करणाऱ्या चैतन्यदायी अनंतता हेच बघा, हेच अनंतता आहे. सगळ्यांमधलं जे काम करणारं परमात्माच आहे, तो अखिल विश्वाचे कारण आहे. कारण यावर सर्वांचे एक मत आहे. आपल्यामध्ये काम करतो, सगळ्या जगतामधून जो काम करतोय तो ईश्वरच आहे. मी हजारो बाहूंनी काम करतो म्हणले. आणि या समष्टी कारणाचा उल्लेख निरनिराळ्या संज्ञांनी केला जातो. पंचकोशातून किंवा 3 देहातून किंवा 3 अवस्थातून कार्य करणारे चैतन्य हेच व्यक्तिगत जीवाचे कारण आहे. 3 देह, 3 अवस्था, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न. 3 देह, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. तो जीव. ब्रह्माला उपाधी नसतात. आपल्याला उपाधी आहे म्हणून आपण जीव. आपण उपाधीत असताना जर आपण समजलं मी उपाधी नाही तर ब्रह्मच आहे. आणि आपल्याला बाबांनी ते सांगितले, तू उपाधी नसून तू काय आहेस? ब्रह्म आहेस. तू देह नसून तू ब्रह्म आहेस. परंतु ब्रह्म जेव्हा बाह्यता भ्रामक उपाधीतून कार्य करते तेव्हा जीव आणि ईश्वर या 2 संकल्पना निर्माण होतात. बघा, ब्रह्मच शरीरात गेलं आणि ते स्वतःला संकुचित समजू लागलं किंवा इतर शरीरात समजायला लागलं तर ते उपाधीतून कार्य करते तेव्हा जीव किंवा ईश्वर या 2 संकल्पना निर्माण होतात. कार्य उपाधी रयम जीव, कारणोपाधीक्षर ईश्वर. श्लोक क्रमांक 244. या दोन ईश्वर आणि जीव यांच्या उपाधी आहेत. बघा, ईश्वराचे ह्या 2 उपाधी आहेत. एक ईश्वर आणि जीव यांची उपाधी आहे. परंतु या दोहींचा संपूर्ण नाश झाल्यावर तेथे ईश्वर नाही आणि जीवही नाही. राजाचे राज्य आणि सैनिकाची ढाल ही उपाधी असते. कारण ती काढून घेतली असता तो राजाही राहत नाही आणि सैनिकही राहत नाही. दोघांच्या उपाध्या काढल्या तर खाली शिल्लक राहणार आहे? चैतन्य शिल्लक राहणार आहे. बघा, दृष्टांत किती कसं शोधून काढतात. म्हणजे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ही कोण काढतं? ते ईश्वर चैतन्यच कार्य करतं. आपल्याला पण हे केव्हा कळतंय माहिती का? आता त्यांनीच ठरवलंय याला समजून द्यायचंय, तेव्हा समजतं. एरवी समजणार नाही.
विद्युत शक्ती जेव्हा एका 1000 कॅन्डेल पॉवरच्या बल्बमधून कार्य करते तेव्हा तिच्या प्रकाशाची तीव्रता 5 कॅन्डेल पॉवरच्या बल्बमधून पडणाऱ्या प्रकाशापेक्षा खचितच जास्त असते. बघा 5 आणि ती 1000, मग पॉवरमध्ये फरक असल्यामुळे प्रकाशामध्ये फरक. त्या 5 कॅन्डेल पॉवरच्या ठिकाणी जर 1000 कॅन्डल पॉवरचा बल्ब बसवला तर दोन्ही दिव्याचा प्रकाश सारखाच पडणार. बल्बच्या दीपे दीप लाविला तो आधील कोण ओळख्या. हा तर दोन्ही या तिथं एक 5 याचा होता आणि एक 1000. आता 1000च्या 5च्या तिथं 1000चा लावला तर दोन्हींचा सारखाच होणार. आणि तुम्हाला काय सांगायचं होतं? हां 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 दीपाची कोडी जैसे म्हणजे काय? हां हां बरं, 1000 कोटी दिवे लावले तरी काय प्रकाशिक. त्याप्रमाणे तो ईश्वर, त्याप्रमाणे बल्बच्या शक्तीमधील फरक. हां तर दोन्ही दिव्यांचा प्रकाश सारखाच पडणार दोन्ही 1000च्या पॉवरचे असले तर. बल्बच्या शक्तीतील फरक जर नाहीसा केला तर विद्युत शक्ती प्रकाश अभिव्यक्तीमध्ये कोणताही फरक न पडता 1 आणि 30 राहते. बघा बल्बचा फरक सोडला तर मागची चैतन्य शक्ती कशी मेन आणलेली वळ एकच आहे आणि ती विभागलेली आहे. तुम्ही जसं लावणार 0चा लावणार का 100चा लावणार त्याच्यावर, पण त्याच्या मागचं जे तत्व आहे ते सारखंच आहे. बघा मग जीव छोटा 0चा बल्ब आहे आणि तो 100चा बल्ब, पण दोघांच्या पाठीमागची पॉवर आणि त्या दोघांचं ऐक्य आहे. कोणाच्या? त्या दोघांच्या उपाधीच्या मागं जी शक्ती आहे तिचं पॉवर एक आहे. चैतन्य तत्व जेव्हा सीमित उपकरणातून कार्य करते तेव्हा ते स्वतःच्या देहाच्या लालसा, आपल्या मनाचे प्रक्षोभ आणि आपल्या बुद्धीच्या मर्यादा यापासून दुःख भोगणारी सीमित व्यक्ती म्हणून व्यक्त होत असते. बघा छोटा ना, ते 0चा काय प्रकाश पडणार, तसं तो स्वतः चैतन्यत्व जेव्हा सीमित उपकरणातून, छोट्या उपकरणातून चैतन्य काम करतं तेव्हा त्याच्या अपेक्षा पण केवढ्या असणार तेवढ्या. आता हिला जर आपण 2000ची नोट दिली तर हिला काय नाही, हिला कॅडबरी आईस्क्रीम केक झालं काम, त्याची अपेक्षा काय राहणार आहे. आता आपल्या कोण म्हणले तुम्हाला केक देऊ का, 2000चे बंडलच देऊ डायरेक्ट 7-8, तर आपण काय घेणार आहे? आपण म्हणणार केकच खाऊन जातो. नाही ना, बंडलच पाहिजे ना आपल्याला, आहे की नाही? बंडलला काय पाहिजे? चैतन्यत्व जेव्हा सीमित उपकरणातून कार्य करते तेव्हा ते स्वतःच्या देहांच्या लालसा, मग छोटा जीव असणार तो त्याची काय लालसा तेवढी सीमित, आपल्या मनाचे प्रक्षोभ, आतली दुःख, आपल्या अपेक्षा, आपल्या बुद्धीच्या मर्यादा या दुःख भोगणारी सीमित व्यक्ती म्हणून व्यक्त होत असते. छोटी व्यक्ती हे स्वातीचे उदक. शक्ती मोती व्याली विक. हा सज्ञानाशी मी सुख, अज्ञानाशी दुःख. बरोबर एकदम. अशा तऱ्हेने वासनांच्या तृप्ती करून घेण्याकरता अधिक विवंचने दुःख भोगणारा तो जीव म्हणजे दुःखमय, कष्टी, शूद्र प्राणी ठरतो. बघा ना, ते स्वाती नक्षत्रातलं पाणी शिंपलीमध्ये पडलं तर मोती आणि सापाच्या मुखात पडलं तर विष. ठीक आहे. त्याप्रमाणे हा छोटा असल्यामुळं हा कष्टी, दुःखी आणि लालसा धरणारा, ते चैतन्य जेव्हा समष्टी उपकरणातून कार्य करते तेव्हा ते संपूर्ण समष्टीमधील महान ईश्वर बनते आणि त्याचा निर्माता ईश्वर हा वस्तुमात्राचे अधिष्ठान आणि एकमेव धारण पोषण करणारा बनतो. तो ईश्वर सगळ्यांना सांभाळणारा आणि हा याच्यापुरता किंवा याच्या कुटुंबापुरता सीमित राहणार, याचं कार्यक्षेत्र पण तेवढंच राहणार. आचार्य पुढे म्हणतात, जेव्हा मी तो 5 कॅन्डेलचा आणि 1000 कॅन्डेलचा बल्ब एका काठीने फोडतो तेव्हा तिथे एक प्रकाश जास्तही राहत नाही आणि कमीही होत नाही. तत्वम असी, त्याच्यातलं ते दोन्ही काढून टाकायचे. ईश्वर बी काढायचा, जीव काढायचा, आणि खाली शिल्लक काय राहणार तर तो 1000चा पण बल्ब फोडून टाकायचा आणि तो छोटा जो आहे 5 पॉवरचा तो फोडून टाकायचा. मग प्रकाश मुळीच राहणार नाही. प्रकाश राहील का? मग जे काही राहते ती विद्युत शक्तीच. तसेच ईश्वराच्या आणि जीवाच्या उपाधी दोहीमधून जर का त्या जीवाच्या आणि ईश्वराच्या उपाधी दोन्हीमधून जर काढून टाकल्या, त्या दोन्हीमधून जर काढून टाकल्या तर ते ईश्वर पर नाही आणि जीवही व्यक्त नाही. म्हणजे ईश्वरातील मूळ रूपात आणि जीवातील अस्तित्वात मुळीच भेद राहत नाही. ईश्वराचं मूळ स्वरूप आणि जीवाच्या मूळ स्वरूपात फरक राहत नाही. कधी? उपाधी
संपल्यानंतर. जीवाला वैविध्यपूर्ण जगत असते आणि विविधतेच्या जगताला निर्माता असतो हे बुद्धीला पटते, हे खचितच फार समाधानकारक आहे. बघा, आपल्याला वैविध्यपूर्ण जगत दिसतंय जीवाला आणि तो वैविध्यपूर्ण जगताचा निर्माता आहे तो ईश्वर. परंतु जगतामधील शुद्ध सार तत्व हे बुद्धीच्याही पलीकडे असते. आपली 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 बुद्धी इथपर्यंत चालणार. त्याला म्हणतात कुठपर्यंत धावणार तो, कुठपर्यंत धावणार तो सरडा. त्याची धाव कुठपर्यंत, कोंपणापर्यंत. तशी आपली बुद्धी कुठपर्यंत, तिथपर्यंतच. ती बुद्धी जेव्हा तिथं विराम पावेल त्याच्या पुढे ती गोष्ट आहे. जगातील शुद्ध सार तत्व हे बुद्धीच्याही पलीकडचे असते, म्हणून बुद्धीच्या अतीत व्हावयास पाहिजे. आपल्या बुद्धीला सुद्धा जर स्टॉप करू ना आपण, तेव्हा ते आतून एक वेगळी शक्ती स्फुरल आपल्याला आणि ती कळेल, बघ तुझा प्रकाश आणि माझा प्रकाश, तुझी बुद्धी काय आणि माझी बुद्धी काय, माझं स्वरूप काय. म्हणून बुद्धीच्या अतीत व्हावयास पाहिजे. वासनांचा क्षय होईपर्यंत बुद्धीच्या अतीत होता येणार नाही. बघ आता कशी लिंक सांगितली उलटी. बुद्धीच्या अतीत झाला पाहिजे, पण बुद्धीच्या अतीत केव्हा होईल, वासनांचा क्षय झाल्याशिवाय बुद्धीच्या अतीत होणार नाही. आणि बुद्धीच्या अतीत झाल्याशिवाय परमात्म तत्व कळणार नाही. व्यक्तीच्या वासनांचा शेवट होतो तेव्हाच तो बुद्धीच्या अतीत होतो आणि ते त्यानंतर व्यक्ती म्हणून राहत नाही. नंतर तो व्यक्ती म्हणून नाही राहतो, तो ब्रह्ममूर्तीच होऊन जातो, तो व्यक्ती म्हणून राहत नाही. जेव्हा वासनांचा शेवट होतो तेव्हा तो बुद्धीच्या अतीत होतो आणि तो त्यानंतर व्यक्ती म्हणून राहत नाही. त्याला लगेच अनुभूती येते. त्याला लगेच काय अनुभूती येते, आपण चैतन्य रूप आहोत. तो समाधी सुख केवल जे बुद्धी होय निश्चळ, हा तै पावसी तू सकळ योग सिद्धी. बघा, तुमची आपली जर बुद्धी जर तशी समाधीमध्ये गेले तर तुम्हाला त्याचा अंतिम जे बेनिफिट आहे ते प्राप्त होईल. तो जीवभावाच्या व्यक्तित्वाच्या अतीत झालेला असतो. त्याला ती अनुभूती आल्यानंतर तो जीवपणात नसतो, तो त्याच्या पलीकडे असतो. आता तो पलीकडे हे अलीकडेच्या माणसाला कळणार नाही, है की नाही, पण त्याला कळेल. तो पलीकडच्याला ओळखतो आणि अलीकडच्याला ओळखतो, कारण तो परीक्षक आहे. काय प्रमाणे, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. हा जे बोलते हे कुठपर्यंत आहे हा पठ्ठ्या, हे त्याच्यावरून कळलं जातं. त्यानंतर व्यक्ती म्हणून राहत नाही, त्याला लगेच अनुभूती येते ताबडतोब. तो जीव भावनेच्या व्यक्तित्वाच्या अतीत झालेला असतो, तेव्हा तो जीव भावनेच्या वर गेलेला असतो. आता एवढं माहिती, वर गेलेला म्हणजे आपल्याला कळतं का डायरेक्ट त्याची तिकीट कट झाली की त्या जीवभावेच्या वर गेलेला असतो. तेव्हा तो जीव भावनेच्या वर गेलेला असतो, तेव्हा तो समष्टी भावनेच्या ईश्वरी संकल्पनेच्याही वर गेलेला असतो. सनकाधिक ऋषी, तो ब्रह्म विष्णू महेश यांच्याही वर गेलेला असतो. श्री शंकराचार्य आपल्या विवरण पद्धतीशी एकनिष्ठ राहून आपली कल्पना स्पष्ट करण्याकरता या ठिकाणी एक उदाहरण देतात. राजाचे राज्य आणि सैनिकाचे चिलखत हे दोन्ही त्याच्यापासून काढून घेतल्यास तेथे राजा राहत नाही आणि सैनिक नाही राहत. ढाल, तलवार आणि चिलखत हे, आणि हा राजाचं राज्यपद काढून टाकलं आणि सैनिकाचं सैनिक पद टाकलं. काही दोघं काय झाले, ऑर्डिनरी माणसं. तसे हे दोन उपाध्या काढल्या का ते जे मूळ तत्व आहे ते होऊन जाणार. त्यांच्या प्रतिष्ठेमुळे आणि हुद्द्यामुळे राजा असतो वा सैनिक होऊ शकतो. अधिकृतरित्या कार्यनिवृत्ती केलेला पोलीस आणि राजकारणामुळे खाली खेचलेला मंत्री, हे दोघेही कोणतेही विशेष अधिकार वा कर्तव्य शिल्लक नसणारे साधे नागरिकच होत. त्यांना आता पदामुळे ते पोलीस नाहीत आणि पदामुळे मंत्री नाही, ते दोन्ही पद काढल्यामुळं, त्यांच्या त्या उपाध्या काढल्यामुळं ते सामान्य नागरिक.
तसं त्या उपाध्या काढल्या तर ते सामान्य ब्रह्मचैतन्य त्याच्या उपाध्या काढल्यानंतर. माया ही ईश्वराची उपाधी, तर पंचकोश ही जीवाची अहंकार भावाची उपाधी आहे. बघा, माया ही ईश्वराची आणि पंचकोश जीवभाव आणि मी कोणतरी आहे ही अहंभावाची उपाधी, अहंकार भावाची उपाधी. या उपाधीच्या पलीकडे पोहोचल्यावर ईश्वर आणि जीव यामधील सार तत्व हे एकमेव अनंत सार तत्व म्हणून प्रतीत होईल, अनुभूतीला येईल. या दोन्ही उपाध्या बाजूला काढून टाकल्या तर आता आपल्याला नाही सर्व उपाधी काढता येत ही बाजूला आपली, पण बाबाला तर येते का नाही. बाबा उगाच म्हणतात का, बाबाला स्वतःची उपाधी ड्रॉप करता येते आणि समोरच्याची उपाधी ड्रॉप केल्यानंतर दोघे मिळून काय आहेत, एक आहे. पण बाबा बाबा आहे आणि आपण शिष्य आहे समजायचं. आहे दोघे उपाधी मधले पठ्ठे ते दोघं पण. मग कळाल्यानंतर तो समजणार नाही का, कळाल्यानंतर त्याच्याही पेक्षा पुढची आदबशीर वागणूक असणार, त्याची मर्यादा सुद्धा इतकी जबरदस्त पाळणार ना तो, बाप रे बाप. मग आत्मतत्वास बाधित करणारे, पण त्याच्या दृष्टीने वेगळेपणा आहे का, मर्यादा पाळत असताना वेगळेपणा समजतो का तो, नाही, पण मर्यादा सोडत पण नाही. मग आत्मतत्वास बाधित करणारे, तसेच त्यांना ईश्वर आणि जीव म्हणून आपापली लीला करावास लावणारे. बघा, आत्मतत्वास बाधित करायला लावते आणि त्याला एकाला जीव केलं आणि एकाला शिव केलं आणि म्हणून आपापली लीला करायला लावणारे. यांना काय करायला लावलेले, ही लीला करता करता डोकी फोडून घेते. लीला करायला लावणारे सीमित अनुबंधनाचा आपण निराश कसा करणार, या दोघांचं कसे काय लीला काढून टाकणार, हे पुढील श्लोकात स्पष्ट केले आहे. आता हे पुढील श्लोकात येत, आपण पुढील श्लोकात उद्याच पाहूया. आपण श्लोक सुरू करून उपयोग नाही. आणि उद्या मात्र आपल्याला 3 श्लोक राहिलेत, 45, 46, 47, 48, 49. 5 श्लोक, 9 श्लोक, किती राहिले, 4 श्लोक राहिले. का आजच उरकून टाकायचे आज नको. आणि आजच्या पुरतं बस झालं ना माऊली, आज पोटा पाण्यापुरतं झालेले, बाकीचं उद्याच्याला ठेवू काही शिल्लक आहे की नाही. बघा किती बारकावा सांगतात, आपलं परमभाग्य. आपण यांच्या नंतर आलो म्हणून बरं, यांच्या पुढं आलो असतो ना आपण कुठंतरी झोपलं गेलो असतो. यांच्या मागून आलो म्हणून सुटण्याच्या बेतात आहे की नाही. असो, ग्रंथराज विवेक चुडामणी श्लोक क्रमांक 244 थांबतोय. 40 ते 44 थांबतोय आपण. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोले भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे बसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवारो. होता परस्परे घडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त गुणवेळी भेट तुया होता, चला कल्पतरुखे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, ओरते जे अर्णव अभियुषांचे. चंद्रमेचे लांछन मार्तंड देता पहिन. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी दिले लोकी. भजेदो आदि कुर्सी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवारेजी, हे जमणे श्री विश्वेश्वरा हो. आवोई दान बसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.